मित्रांनो, बरेचदा तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा ओळखीच्या पती पत्नीने घटस्फोट घेतला आणि पतीला पत्नीला एवढी पोटगी द्यावी लागली असे ऐकलं असेल। पण कधी तुम्ही पत्नीला पतीला पोटगी द्यावी लागली असे ऐकलं आहे का? आणि असं शक्य आहे का? एखादा नवरा त्याच्या बायकोकडून पोटगी मागू शकतो का? तर मित्रांनो, हो, पतीला सुद्धा पत्नीकडून पोटगी मागता येते, पण त्यासाठी काही अटी आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीचीच संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, पोटगी म्हणजे काय? तर आपल्याला माहित असलेलं साधारण उत्तर म्हणजे पती त्याच्या विभक्त पत्नीला तिचा खर्च भागवण्यासाठी काही ठराविक रक्कम देतो, त्याला पोटगी म्हणायचं। आणि ही जी पोटगी असते ती पतीच्या उत्पन्नावर आणि पत्नीच्या जीवनशैलीवर अवलंबून असते। मग बऱ्याचदा पत्नीला पोटगी द्यावी लागू नये म्हणून पती आपण कमवत नाही किंवा पत्नी कमावते आहे हे दाखवतो। आता यामध्ये मग जर खरंच पत्नी कमवत असेल तर तिच्या उत्पन्नामुळे तिला पोटगी मिळवण्यास अडचण येऊ शकते। पण ती मुले असतील तर मुलांच्या संगोपनासाठी पोटगी मागू शकते। पण समजा पत्नी कमवती आहे आणि पती खरंच कमवत नसेल तर मग काय? पतीला पत्नीकडून पोटगी मागता येईल का? तर बघा, यासाठी मी तुम्हाला एक केस सांगतो। त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पतीलाही कमवत्या पत्नीकडून पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला होता आणि घटस्फोटित पतीला पत्नीने दरमहा पोटगी देण्याचा आदेश पत्नीला केला होता। आता हे प्रकरण काय होतं तर बघा, त्या पती पत्नीचं लग्न एप्रिल 1992 मध्ये झालं होतं। त्यानंतर पत्नीने छळाचे कारण देऊन पतीकडून घटस्फोट मागितला आणि 2015 साली नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला। त्यामध्ये मग पतीने न्यायालयात पत्नीकडून दरमहा रक्कम रुपये 15,000 पोटगी मिळण्यासाठी अर्ज केला। त्यामध्ये पतीने सांगितले की त्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, त्याची तब्येत ठीक नसते, त्यामुळे तो कोणतेही काम किंवा कोणती नोकरी करू शकत नाही आणि या उलट त्याच्या पत्नीने MA आणि BEd पर्यंत शिक्षण घेतलं असून ती शाळेत शिक्षिका आहे। तिला दरमहा 30,000 रुपये पगार आहे आणि पतीनेच तिला एवढे शिकवले आहे असे पतीने कोर्टात सांगितले। पण पत्नीने पतीचे म्हणणे खोटं असल्याचे सांगत कोर्टात असं सांगितलं की पतीचे किराणा मालाचे दुकान आहे, त्याच्याकडे ऑटो रिक्षा आहे, तो रिक्षा भाड्याने देऊन पैसे कमवतो आणि त्याच्यावर कोणीही अवलंबून नाही। या उलट पत्नीवर त्या दोघांनाही एक मुलगी असून ती पत्नीवर अवलंबून आहे असं पत्नीने कोर्टात सांगितलं। त्यानंतर मग कोर्टाने दोघांचे उत्पन्न आणि मालमत्ता पाहून पत्नीला दरमहा पतीला 3,000 रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला। आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? तर बघा, हिंदू विवाह कायदा 1955 नुसार पती पत्नी दोघेही एकमेकांकडे पोटगी मागू शकतात। यामध्ये मग 2 कलम महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे कलम 24 आणि कलम 25। आता कलम 24 काय सांगतो तर पती पत्नीचा खटला न्यायालयात चालू असेल आणि कामकाज चालू असेल तर न्यायालयाला असे आढळून आले की पती त्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा न्यायालय कमावत्या पत्नीला पतीला पैसे देण्यास सांगू शकते। त्यानंतर कलम 25 मध्ये पतीला कायमस्वरूपी पोटगी मागण्याचा नियम समाविष्ट आहे आणि हे दोन्ही कलम पत्नीला सुद्धा पतीकडून पोटगी मागताना लागू होतात। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोटगीचा अर्ज केव्हा दाखल करता येतो? तर बघा, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कपडे, घर, शिक्षण आणि दवाखाना या मूलभूत गरजांसाठी आर्थिक सहाय्य करते तेव्हा त्याला देखभाल खर्च म्हणतात। आणि जर पती पत्नीमधील संबंध बिघडले असतील आणि ते दोघेही कायदेशीररित्या एकमेकांसोबत राहत नसतील तर पती किंवा पत्नीपैकी कोणीही कोर्टात पोटगीसाठी अर्ज करू शकतो। यामध्ये मग पती केव्हा करू शकतो तर जर तो शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तो कोणताही कामधंदा किंवा नोकरी करून पैसे कमवू शकत नसेल तर तो पत्नीकडून पोटगी मिळावी म्हणून अर्ज करू शकतो। पण त्याला कोर्टात सिद्ध करावे लागेल की तो शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कमावण्यास सक्षम नाही आणि पत्नी कमावती आहे। आणि मग जर त्याने हे सिद्ध केलं तर कोर्ट
पतीला पत्नीकडून पोटगी देते। तर मित्रांनो अशा प्रकारे पती सुद्धा पत्नीकडून पोटगी मागू शकतो। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।